नमस्कार मित्रांनो, जर तुमचं डिवोर्स ॲप्लिकेशन पेंडिंग असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचं केस पेंडिंग असेल किंवा 125 CRPCच्या अंतर्गत किंवा 144 BNSSच्या अंतर्गत तुमच्यावरती मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला असेल किंवा तुम्ही मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला किती मेंटेनन्स मिळू शकतो किंवा तुम्हाला किती मेंटेनन्स द्यावा लागू शकतो या संबंधीची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की मेंटेनन्स हा या वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत का दाखल केला जातो आणि त्याचं औचित्य काय आहे। जर आपण CRPC 125 किंवा BNSS 125चा जर विचार केला तर ही क्रिमिनल प्रोसिजरची प्रोव्हिजन असल्यामुळे जेव्हा एखादा पुरुष किंवा एखादा कुटुंब प्रमुख त्या कुटुंबाचा किंवा त्याच्या डिपेंडन्सला जबाबदारी न घेता किंवा त्यांचं विशेष भरण पोषण न करता त्यांना सोडून देत असेल किंवा त्यांची काळजी घेत नसेल, तर त्या डिपेंडन्ट्सला BNSS 144च्या अंतर्गत किंवा CRPC 125च्या अंतर्गत मेंटेनन्स ॲप्लिकेशन दाखल करता येतं। आणि या मेंटेनन्स ॲप्लिकेशनमध्ये वाईफ, पत्नी, मुलं, चाइल्ड आणि पॅरेंट्स म्हणजे पालक हे डिपेंडन्ट्स त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट मेंटेनन्ससाठी कोर्टामध्ये दाद मागू शकतात। आणि 125 CRPC किंवा 144 BNSSमधून कोर्ट निर्णय घेऊन मेंटेनन्सची ऑर्डर देतं आणि जे डिपेंडंट आहेत किंवा पेटिशनर आहेत त्यांना तिथून रिलीफ दिला जातो। तसेच डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसचा जर विचार केला तर महिला जी आहे ती डोमेस्टिक व्हायलन्सच्या सेक्शन 20मधून मॉनिटरी रिलीफ मागू शकते किंवा त्यांची जर हॅरॅसमेंट झालेली असेल, त्यांचा छळ झालेला असेल तर नुकसान भरपाई म्हणून सेक्शन 22मधून देखील ती रिलीफ मागू शकते। जर तुमचं डिवोर्सचं ॲप्लिकेशन जर पेंडिंग असेल तर डिवोर्स ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये असताना हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 24मध्ये इंटरिम मेंटेनन्सची प्रोव्हिजन आहे, तर फायनल ॲलिमनी जी आहे अंतरिम पोटगीच्या किंवा अंतरिम मेंटेनन्सच्या नंतर जी फायनल ॲलिमनी डिसाईड केली जाणार आहे त्या फायनल ॲलिमनीला सेक्शन 25 प्रमाणे डिसाईड केलं जातं। आता या सर्वांमध्ये आपण असा विचार करूयात की या तिन्ही लॉमधून मिळणाऱ्या रिलीफमध्ये एकत्रित मेंटेनन्स किती दिला जाऊ शकतो किंवा कोर्ट या तिन्ही लॉमध्ये वेगवेगळे रिलीफ जर दिले तर डुप्लिकेसी होत नाही का। तर मित्रांनो, जेव्हा 125मधून फॉर एक्झाम्पल जर तुमच्यावरती मेंटेनन्सची ऑर्डर झालेली असेल किंवा तुम्हाला मेंटेनन्स मिळत असेल, तर त्यानंतर जर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमधून जर रिलीफ कोर्ट मॉनिटरी रिलीफ कोर्ट द्यायचा विचार करत असेल तर आधीच्या केसमध्ये मिळालेल्या रिलीफचा त्यामध्ये विचार केला जातो। किंवा या दोन्ही केसमधून तुम्हाला काहीतरी फायनान्शियल रिलीफ मिळालेला आहे आणि तुम्ही हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 24मधून देखील रिलीफ प्राप्त करू इच्छिता, तर कोर्ट आधी कोणत्या कोर्टमधून किंवा आधी कोणत्या केसमधून तुम्हाला मॉनिटरी रिलीफ मिळालेला आहे का याचा विचार करता आणि मग संबंधित केसमध्ये मॉनिटरी रिलीफ पास करत असताना किंवा इंटरिम ऑर्डर पास करत असताना त्या सर्व गोष्टींचा विचार करून एकत्रित तुम्हाला किती अमाऊंट भेटेल या सर्वांचा सारासार विचार करून तुम्हाला तिथून रिलीफ दिला जातो। मित्रांनो, यामध्ये आपण नेहमी पाहतो की ज्यांना मेंटेनन्स द्यायचा आहे ते कमीत कमी मेंटेनन्स कसा बसेल आणि ज्यांना घ्यायचा आहे ते जास्तीत जास्त मेंटेनन्स कसा मिळेल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात आणि केस थोडंसं ताणण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु आपल्याला ही गोष्ट समजून घेता आली पाहिजे की जे नेट इन्कम आहे, तुम्ही जे नेट इन्कम कोर्टावरती सिद्ध करू शकलेला आहात, त्या नेट इन्कमच्या जास्तीत जास्त 40% कोर्ट तुम्हाला रिलीफ देऊ शकतं। बऱ्याच वेळा काय होतं, हजबंड जो आहे किंवा रिस्पॉन्डंट जो आहे तो स्वतःचं नेट इन्कम पूर्णपणे डिस्क्लोज करू शकत नाही। नोकरदार असेल तर त्याचं नेट इन्कम हे डिस्क्लोज करणं सोपं असतं, कारण त्याच्या सॅलरी स्लिप्स असतील किंवा त्याचे PF अकाउंट्स असतील, या सर्व गोष्टी तो लपवू शकत नाही आणि त्यामुळे त्याचं जे नेट इन्कम आहे ते आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करणं सोपं जातं किंवा त्याला देखील ते लपवता येत नाही। आणि मग अशा केसमध्ये कोर्ट जेव्हा इंटरिम रिलीफ पास करतं त्यावेळी साधारणतः फक्त वाईफ जर असेल तर 20% आणि जर मुलं असतील तर मुलांना 10% अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरिम रिलीफ कोर्टामधून मिळू शकतो। तसेच जर इन्कम हे प्रॉपरली डिस्क्लोज केलं जात नसेल किंवा डिस्क्लोज करता आलं नसेल, कारण अशी व्यक्ती जर व्यावसायिक असेल तर त्या व्यक्तीचे इन्कम हे
बऱ्याच वेळा ती लपवण्याचा प्रयत्न करतात आणि ती व्यवस्थित पद्धतीनं कोर्टाच्या पुढे आपल्याला डिस्क्लोज करता येत नाही. तरी जे सर्कमस्टन्सेस कोर्टापुढे मांडण्यात आलेले आहेत त्यावरनं कोर्ट ॲझम्पशन किंवा ज्याला आपण म्हणतो इम्प्यूट करू शकतं की त्या व्यक्तीचं साधारणतः इन्कम त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पाहता किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी पाहता किती असू शकतं. जर ते इन्कम एक रिझनेबल असेल तर त्या रिझनेबल इन्कमच्या 20-22%, 25% देखील कोर्ट मेंटेनन्स देऊ शकतो. म्हणजेच यामध्ये आपण असा विचार करूयात की वाईफसाठी जो मिळणारा रिलीफ आहे तो रिलीफ हा जर तिला CRPCमधून किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमधून मिळालेला असेल तर आफ्टर मॅरेज म्हणजे रिमॅरेज, तिनं जर रिमॅरेज केलं तर तिचे ते रिलीफ संपुष्टात येतात. फक्त डिवोर्स केसमधून मिळालेली फायनल ॲलिमनी ही तिला प्राप्त म्हणजे ती त्या मिळवण्याचे अधिकार राहिलेले असतात किंवा तिला ती मिळालेली असते. परंतु रिमॅरेज झाल्याच्या नंतर तिचे जे मंथली रिलीफ असतात ते संपुष्टात येतात. परंतु मुलांच्यासाठी दिलेले किंवा जे डिपेंडंट चाइल्ड्स आहेत त्यांच्यासाठी मिळालेले जे मॉनिटरी रिलीफ्स आहेत किंवा इंटरिम ऑर्डर आहेत त्या ऑर्डर मात्र मुलांसाठी नेहमी अबाईड असतात. मुलांच्यासाठी दिला गेलेला मेंटेनन्स कधीही थांबवता येत नाही. म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त 30% किंवा 35 ते 40% मेंटेनन्स हा घेता येऊ शकतो नेट इन्कमच्या. म्हणून आपल्या केसमधील मेरिट पाहावं, आपल्या केसमधील फॅक्ट्स पाहाव्यात आणि त्यामध्ये किती रॅशनल आहे आपली मागणी किंवा किती रॅशनल आहे आपलं निगोशिएशन, या दोन्ही गोष्टींचा विचार केला जावा. जर एखादी व्यक्ती फार्मर असेल म्हणजे शेतकरी असेल आणि त्याचं एक इन्कम प्रॉपरली डिस्क्लोज करता येत नाही किंवा तो दुष्काळी भागामध्ये त्याचं शेती क्षेत्र आहे किंवा शेतीचं तो जर नुकसान सिद्ध करू शकला तरीही कोर्ट या केसमध्ये देखील 2 ते 5 हजारापर्यंत मेंटेनन्स अवॉर्ड करू शकतं. कारण मेंटेनन्स हा तुमच्या फायनान्शियल लायबिलिटीजला सबऑर्डिनेट नसून तुमची वाईफ आणि तुमची मुलं मेंटेन करणं हे तुमचं लीगल ऑब्लिगेशन आहे अशी कोर्टाची भूमिका असते. अगदी तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन जरी आहात असं जरी दाखवलं तरी पण तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरनं किंवा तुमच्या एकंदरीत फॅमिली बॅकग्राऊंडवरनं कोर्ट एक इम्प्यूट करतं तुमचं किती असू शकतं मंथली इन्कम आणि मग त्याच्या 15 ते 20% रिलीफ दिला जाऊ शकतो. अगदीच आपण विचार केला तर डेली वेजेस जो आहे कमावणारा त्या व्यक्तीचा जरी विचार केला किंवा जिरायती शेतीदाराचा देखील विचार केला किंवा बिलो पॉवर्टी लाईन व्यक्तीचा विचार केला तरी 2 ते 5 हजार, 2,000, 3,000, 5,000 अशा प्रकारचा मेंटेनन्स कोर्ट अवॉर्ड करू शकतं. आणि जर मध्यम इन्कम ग्रुपवाला असेल तर त्याच्या नेट इन्कमच्या 20 ते 30% मेंटेनन्स हा अवॉर्ड केला जाऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे ती माहिती माझ्याकडे काही असणाऱ्या केस लॉजच्या अनुषंगाने आणि त्या केस लॉजमध्ये किती मेंटेनन्स अवॉर्ड झालेला आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2019च्या नंतर, 2017 ते 2019च्या नंतर त्याचा विचार करून तुम्हाला मी ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला केस लॉ वाईज जर व्हिडिओ हवे असतील किंवा या केस लॉजचं एक्सप्लेनेशन सहित व्हिडिओज हवे असतील तर मी दुसरा व्हिडिओ यामध्ये बनवेन. कारण या व्हिडिओमध्ये या सगळ्या केस लॉजला डिस्कस करणं थोडंसं लेंदी होईल. त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.